मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये अनेक बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतील। यामध्ये रेल्वे वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, मेट्रो वाहतूक असेल आणि यामध्येच आता मोनोची देखील भर पडणार आहे। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की मुंबईकरांची हीच मोनो जी आहे ती वारंवार चर्चेत असलेली आपल्याला पाहायला मिळायची आणि त्यामुळे 20 तारखेपासून अनिश्चित कालावधीसाठी मोनो जी आहे ती बंद करण्याचा निर्णय MMRDAच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आणि याची घोषणा देखील MMRDAच्या वतीनं करण्यात आलेली आहे। त्याचं कारण असं की मोनोच्या नवीन गाड्या ज्या आहेत त्या मोनोच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि याच गाड्या त्यांची चाचणी जी आहे ती आता मोनोच्या वतीनं घेण्यात येणार आहे आणि ही नवीन मोनो कशा स्वरूपाची आहे ही आपण या ठिकाणी पाहू शकतो। नव्या मोनोमध्ये आणि जुन्या मोनोमध्ये नक्की फरक काय हेच आपण आता यामध्ये जाणून घेणार आहोत। ही आपण जी उभी आहोत ही आपल्याला जे समोर दिसते ही आपली नवी मोनो आहे आणि आत्तापर्यंत अनेक अडचणींचा सामना करणारी जुनी मोनो जर आपण पाहिली तर याच रॅकच्या बाहेरून आपण पाहू शकतो की ज्या मुंबईकरांची जुनी मोनो कायमस्वरूपी वादात सापडली, कायमस्वरूपी चर्चेत होती, ही जुनी मोनो आपण बाहेर असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हीच आता ही जुनी मोनो जी आहे ती 20 तारखेपासून बंद होते अशी घोषणा जी आहे ती MMRDAच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि बंद कधीपर्यंत असणार हे जे आहे ते अजूनपर्यंत MMRDAच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं नाही। जुनी मोनो बंद करण्याचं कारण काय तर आत्तापर्यंत अनेक वेळा जी आहे ती ही जुनी मोनो बंद पडण्याच्या घटना असतील, तात्पुरते स्वरूपात ही बंद जरी होत असतील तरी अनेक अडचणींचा सामना जे आहे त्या ह्या जुन्या मोनोला झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत होता आणि ही नवीन मोनो जी आहे ते पूर्णपणे भारतीय बनावटीची नवीन मोनो जी आहे ती मोनोच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहे। एकूण 10 गाड्या ज्या आहेत त्या ह्या 10 गाड्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। आपण आज समोर CCTV पाहतोय, 360 डिग्रीमध्ये फिरणारा CCTV प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि याचं थेट कंट्रोल जे आहे तो जो मोनोचा लोको पायलट असेल याच्या संपूर्ण त्याच्यापर्यंत कंट्रोल असेल आणि जी मोनो रेल्वेची जी मेन कंट्रोल रूम असणार आहे याच्यामध्ये देखील या संपूर्ण यंत्रणांची माहिती जी आहे ते त्यांना आणि CCTV फुटेज देखील जे आहे ते त्यांना देण्यात येणार आहे। आपण पाहायला गेलं तर गेल्या 1 महिन्यामध्ये 2 वेळा मोनो रेल जे आहे ते बंद पडण्याच्या घटना घडत होत्या आणि त्याचमुळे ही अत्याधुनिक स्वरूपाची मोनो जी आहे ती आता लवकरच दाखल होणार आहे। परंतु ही नवीन जी आहे कधीपर्यंत सुरू होईल याबाबत अजून तरी MMRDAच्या वतीनं सांगण्यात आलेलं नाही। ह्या आपण समोर आसन व्यवस्था पाहतोय, ह्या आसन व्यवस्था जुनी आसन व्यवस्था होती तशीच ही आसन व्यवस्था आहे, परंतु जर प्रवासी वाढले तर ह्या प्रवाशांना अधिक आसन व्यवस्था असण्यासाठी देखील आसन व्यवस्था जी आहे ती बाजूला असलेली आपल्याला पाहायला मिळते। जुनी मोनो जर आपण पाहिले तर आसन व्यवस्था कमी होती, लोक नेण्याची क्षमता देखील कमी होती, परंतु ह्या मेड इन इंडियाची जी ही मोनो आहे तिच्यामध्ये आसन व्यवस्था देखील वाढवण्यात आलेली आहे। जर प्रवासी वाढले तर प्रवाशांना अधिक आसन व्यवस्थेचा ह्या आसन व्यवस्था देखील याचा फायदा होणार आहे। त्यासोबतच उभे राहण्याची क्षमता देखील यामध्ये जास्त आहे। 500हून अधिक प्रवासी जे आहेत ते ह्या नवीन मोनोमधून जाऊ शकतात। मेड इन इंडिया, मेक इन इंडियाचं जे एक उदाहरण जे आहे जे आतापर्यंत आपल्याला देताना अनेक घोषणा ज्या होत होत्या त्या घोषणेचं एक चांगलं परिपक्वता जी आहे ती ह्या मोनोमध्ये आणण्याचा प्रयत्न जो आहे तो MMRDAच्या वतीनं करण्यात येतोय। कारण की आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर अनेक वेळा मोनो बंद पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या घटना घडत होत्या, त्यामुळे भारतीय बनावटीची पूर्ण मोनो जी आहे ती मोनो हे समोर आपल्याला जे मोनोचे ट्रॅक दिसत आहेत या ट्रॅकवरती धावताना पाहायला मिळेल। जी जुनी मोनो होती त्या जुन्या मोनोवरती अनेकांनी टीका केली, कारण की ज्या पद्धतीने तिची बनावट होती किंवा प्रवाशांचा अल्प प्रतिसाद होता त्याच्यामुळे त्याच्यावरती टीका होत होती, परंतु त्यातूनच धडा घेऊन MMRDAच्या वतीनं जे आहे त्या नव्या मोनोंची रचना करण्यात आलेली आहे आणि CCTV असतील किंवा ब्लॅक बॉक्स असेल, ब्लॅक बॉक्स पद्धतीनेच काम करणारं एक यंत्रणा जी आहे ती या जुन्या मोनोमध्ये लावण्यात आलेली आहे। कारण की जर प्रवाशांची संख्या जास्त झाली तर याची माहिती कंट्रोल रूमला त्याचसोबतच लोको पायलटला देण्यात येईल आणि कुठलीही दुर्घटना होण्यापासून बचाव होण्यासाठी जे आहे ते या ब्लॅक बॉक्स स्वरूपाचा एक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे। सोबतच चार्जिंग पॉईंट असतील, CCTV असतील, वायफाय यंत्रणा असेल, अशा सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या नव्या मोनोमध्ये बसवण्यात आलेल्या आहेत। परंतु 20 तारखेपासून जुनी मोनो बंद होणार आहे। ही नवी मोनो जी आपण पाहतोय ती कधी सुरू होणार याबाबत अजून MMRDA कडून स्पष्टता देण्यात आलेल्या नाही, परंतु नवीन मोनो कधीपर्यंत सुरू होईल याची उत्कंठा जी आहे आता मुंबईकरांना लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अमित चिपळूणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।